काँग्रेसचे आरोप म्हणजे अस्तित्वासाठी चाललेली धडपड आहे असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट चव्हाण यांनी केलेला आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि त्यांच्या कन्या ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांच्यावर काँग्रेस नेत्या ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि राजकीय द्वेषातून प्रेरित असल्याचे सांगत भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी या आरोपांचा तीव्र निषेध केला आहे। काँग्रेस आज यवतमाळ जिल्ह्यात शेवटच्या घटका मोजत असून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठीच असे खोटे आरोप केले जात असल्याची टीका त्यांनी तातडीने बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून केली। जे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे त्यावर अशा प्रकारे जाहीर आरोप करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे। वकील असूनही सीमा तेलंगे यांनी याचे भान ठेवले नाही असे चव्हाण यांनी नमूद केले आहे। मंत्र्यांनी कोणाकडून धमकी दिली, त्या व्यक्तीचे नाव काय याचे कोणतेही पुरावे काँग्रेसने दिलेले नाहीत। केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि पक्षांतर्गत पद मिळवण्यासाठी नेत्यांना खुश करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। भारतीय जनता पक्ष नेहमी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो। काँग्रेसचे अनेक नेते भ्रष्टाचारात बुडालेले असतानाही भाजप वैयक्तिक पातळीवर जाऊन चिखलफेक करत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। यवतमाळ येथील ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांच्याकडून कॅबिनेट मंत्री अशोक उईके यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपानंतर भाजप यवतमाळ मंत्री यांच्या बचावासाठी फ्रंट फूटवर आली, पण त्यांचा रोख काँग्रेसकडे वळवण्यात आल्याचे दिसून आले। या आरोपाच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी दिलेले एकूणच स्पष्टीकरण नगर परिषद निवडणुकीकडे याचा रोख वळवित असल्याचे त्यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकांमुळे दिसून आले। त्यामुळे भाजप या मुद्द्यावर बॅकफूटवर तर जात नाही अशी चर्चा होत आहे। यावेळी ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। आरोप केला होता की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना सरकारी नोकरी लावण्याची उईके सरांनी एक प्रयत्न केला आहे। आणि दुसरी गोष्ट जी सूतगिरणी होत आहे त्याच्यावर सुद्धा जमिनीच्या याच्यावरती आरोप केला। काय नेमका आपला आरोपाचा खंडन आहे? राळेगाव तालुक्यातील देवदरी येथे जे सन्माननीय अशोकराव उईके यांच्या मत प्रयत्नातून राळेगाव मतदारसंघातील समस्त बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने सूतगिरणीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता। परंतु त्याच्यामध्ये काँग्रेसच्याच काही नेत्यांनी काही व्यक्तींना फूस लावून त्यांना भडकवून या सूतगिरणीमध्ये दोंडा आणण्याचा प्रयत्न केला। आता सध्या प्रकरण टायटल सूट जो आहे हा राळेगाव येथील दिवाणी न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। त्यांच्या बाजूने कोर्टाने कुठलाही त्यांना रिलीफ दिला नाही। त्यामुळे आता चिडून जाऊन काँग्रेसच्या नेत्या ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि भाजपा नेत्यावर हे खोटे आरोप केले आहेत। त्यांना वकील असून हे समजायला पाहिजे, जेव्हा मॅटर कोर्टाच्या समोर प्रलंबित असतं तेव्हा या सर्व बाबतीमध्ये कुठलीही प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला वाचणं आवश्यक आहे। मी सुद्धा एक वकील असल्यामुळे मी या बाबतीमध्ये फार डिटेल जाणार नाही, परंतु मॅटर कोर्टासमोर प्रलंबित आहे। त्यामुळं त्यांनी जे आरोप केले आहेत त्याचा आम्ही पूर्णपणे खंडन करतो। हे आरोप पूर्णपणे खोटे आणि बेमालूम आहेत। आज काँग्रेस अस्तित्वहीन झाले आहे। काँग्रेसजवळ कुठलाही कार्यकर्ता शिल्लक नाही। बिनबुडाचे नेते आणि ज्यांना जनाधार नाही असे नेते शिल्लक राहिले आहेत। वारंवार पडित उमेदवार आणि पडित नेते आज काँग्रेसची धुरा वाहताना दिसत आहेत। अशा स्थितीमध्ये स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी जिल्हाध्यक्ष पदावर डोळा ठेवून नेत्यांच्या नजरेत येण्यासाठी ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी हे खोटे आरोप केले आहेत। या आरोपाला मला विश्वास आहे की जनता कधी बळी पडणार नाही। भारतीय जनता पक्ष हा नेहमी विकासाचं राजकारण करतो, विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जातो आणि याहीवेळी आम्ही काँग्रेसच्या नेत्यावर कुठली वैयक्तिक आरोप करणार नाही। त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की जनता या आरोपांना कुठे भीक घालणार नाही।